स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आली आहे. आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आपल्याला गणेशजींची उपासना करायची आहे, त्याचबरोबर हनुमंताचीही उपासना करायची. श्रावणातला आज पहिला संकष्टी आलेली आहे आणि श्रावणाची संकष्टी आपल्या गणेशजींना आपण अर्पित करायची आहे. तर सकाळी सूर्याला जल दिलेलं आहे आणि गणेशजींना दुर्वा आणि त्यांचं आवडतं जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल, तुम्ही लाल फूल अर्पण करा. त्यांना गोड फार आवडतं, तर आजचा मोदक, लाडू किंवा तुम्हाला आवडेल ते मिठाई त्यांना अर्पण करा आणि प्रसादामध्ये वाटा. ज्यांची संकष्टीची उपास आहेत त्यांनी संध्याकाळी चंद्र पाहून सोडायचा आहे. जर नाही दिसला तरी वेळेनुसार तुम्ही सोडा. गाईला नैवेद्य द्या, गणेश मंदिरामध्ये जा, त्यांचं दर्शन घ्या, घरामध्ये पूजा करा, सुगंधित राहा. गुलाबाची अत्तर, गुलाबाचं जल घालून घरामध्ये लादी साफ करा आणि सुगंधित राहण्याचा प्रयत्न करा, ज्याच्याने गणेशजींची जी पवित्र संकष्टी आहे ती सगळीकडे त्याचा सुगंध दरवळत राहील. आज तुम्ही चाफा किंवा पावसाळी फुलं असतात त्यांना, सुगंधित फुलं त्यांना नक्कीच आपल्या घरात आणा, त्याचे गजरे माळा किंवा एकमेकींना द्या. देवळामध्ये आज जायचं, आपल्या शंकरांना जल व्हायचं आहे, लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत, कारण गणेशाची संकष्टी आहे म्हणून, आणि त्यांना जल वाहून दुर्वा अर्पण करायचे आहेत, बेलपत्र अर्पण करायचे, फुलं व्हायची आहे. आणि जर तुम्हाला जमत असेल तर फळंमध्ये लाल रंगाची फळं अर्पण करा, शंकरांना फार आवडतं. त्याचप्रमाणे संध्याकाळी मारुतीच्या देवळात तुम्ही जायचं आहे. मारुतीला आपला गुप्त जे अर्पण करतो, गुप्तदान, ते आहे माचीस, जे आपलं वर्षभर आपण देणार आहे मंगळांना अर्पित म्हणून. तर माचीस अर्पण करायचं आहे. चमेलीचं तेल अर्पण करा, थोडं सिंदूर अर्पण करा, गणेशजींनासुद्धा सिंदूर अर्पण करा. आणि त्याचबरोबर तुम्ही चमेलीचं तेल अर्पण करा, त्याचा दिवा लावा, किंवा चमेलीचं तेल नाही मिळालं तर तुम्ही सरसोचं तेल असतं ते अर्पण करा आणि त्याचा दिवा लावा. हनुमंतांनासुद्धा लाडू अर्पण करा. जर लाडू नाही मिळाले तर तुम्ही टमाटर किंवा लाल फळंसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे त्यांचा प्रसाद म्हणून तुम्ही बुंदी आहे, लाडू आहे, चणे आहे, गूळ आहे, असं तुम्ही वाटा प्रसादामध्ये आणि त्यांना अर्पण करा. अशा प्रकारे तुम्ही मारुतीची उपासना करायची. हनुमान चालीसा तर वाचायची आहे, बजरंग बाणसुद्धा ऐकायचं किंवा वाचायचं आहे. संकष्टी असल्यामुळे गणेशाची संध्याकाळी आरती करा आणि गणेशजींची 12 नावे घ्या. श्री स्वामी समर्थ.